स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं इमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास्य वंदन कथा टोपीच माला दंडकमंडूलधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक ईश्वनायक भक्तवत्सल कलियोगे श्री स्वामी समर्थ अवतारक पाहि मां। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष नयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जाजी गरुड वाहना, जय जाजी कमललोचना, जय जाजी पतित पावना रमा रमणा ईश्वेशा मेघवर्ण आकाश शांत मस्तके किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय भाड भाड आकर्ण नयन सरळ नाशिका सुवास्य वदन दंतपंक्ती कुंदकड्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेते विधात्यांची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जानोपर्यंत करशोपती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कासे काशिला पितांबर इद्धुतले ते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती ते भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्याचे होरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्यांचे वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णो नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमुन शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ ईश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पार्शधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने ज्याची निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाण करीती ज्यांच्या नामस्मरणा ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता न मिळेली मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सचिच्छाला देव दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आड ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणाची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवता हे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही दैवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय मिळेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत
कर्णी कुंडले तेज अमित इद्दुलते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिले असे झोडी जो पाहता एका स्थळी कोणासही दिशेना चार वेद होऊनी स्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती स्थितीला झाली धर्मवंदने नास्तिक न मानिती देववचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीची कर्तव्ये लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्मा विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकुडी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनरत पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेल कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो किंवा अपाट गगना समान अगाधा पुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काकेसी किंवा खांदे तो सूर्यासी लपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणून लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू येतीवर्या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषीतील निश्चय ऐसी ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पावो आता नमो साधुवृंद नाही भेदाभेद ते स्वात्ममुख सुखी आनंदमय सदोदित राहते मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल कुटाव तसत नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का शोधे विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयांचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच द्यावे पूर्ण ती कर जोडन चरणी आपुल्या करीतसे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मोददी तुनी बाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून
सुंदर कुसुमे निवडवण हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धांजोडी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिला आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अनमोल पदविता समत स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येती राजपदक कल्लार विष्णू कवी होईल भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी ते घाली तसे इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्ती परिसोत प्रथमोध्याये गोडहा श्री शंकराचार्यार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। असेच आमच्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा व कमेंट सुद्धा करा। आमच्या चॅनलला नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।